पाटील यांच्या सोबत आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद होती, मात्र त्यांच्या मुलगी सध्या बोलतात अंकिता पाटील. आपण थेट जाऊया त्यांच्याशी संवाद साधला का, त्यांचं काय म्हणणं आलं? ह्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण करणं मला स्वतःला उचित नाही वाटत. जे काय आहे ते साहेब पत्रकार परिषदेमध्ये बोलतील. 2009 असेल, 2014 असेल आणि 2019 साली तुमच्या पाठीत खंजीर खुपसला असे तुम्ही लोकसभेवेळेस म्हटलं होतं. आता ही तीच भावना आहे तुमची? जसं मी आता म्हटलं की आपण आता कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे भाऊंना की तुम्ही हा निर्णय घ्या. त्या संदर्भातच काल आमची बैठक झालेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचं सगळं स्पष्टीकरण हे साहेब थोड्या वेळात करतील. तुमचं भाजयुमोच्या तुम्ही पुणे जिल्हाध्यक्ष आहात का? तुम्ही राजीनामा दिला आहात का? काय पुढची मागणी? मी माझा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्षपदाचा राजीनामा मी आणि माझे सर्व इंदापूर तालुक्यातले जे सर्व सहकारी आहेत, जे माझ्याबरोबर 1 वर्ष झालं कार्यरत आहेत, आम्ही आमचा राजीनामा आज देत आहोत. पुढे कसं बघता एकंदरीत चित्र? आज आम्ही विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढचे 1.5-2 महिने सर्व आम्ही आमचे युवा पदाधिकारी कार्यरत मोठ्या प्रमाणात कार्यरत राहणार आहोत. अंकिता पाटील त्यांनी सांगितलं भाजयुमोच्या ज्या राजीनामा आहे तो मी आज देत आहेत आणि या ठिकाणी छोटेखानी मेळावा पार पाडणार आहेत. त्यामध्ये आपली भूमिका हर्षवर्धन पाटील जाहीर करतील. कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. तर अंकिता पाटलांनी सुद्धा एबीपी माझाशी बोलताना पुढची भूमिका स्पष्ट केलेली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं अंकिता पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर एकीकडे हर्षवर्धन पाटलांची कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद ते घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये आपली पुढची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. मात्र अंकिता पाटील यांनी सुद्धा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा आपण राजीनामा आज देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा